नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः। एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः। ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले। नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाचं स्तवन का करावं याचा परिहार ज्ञानोबाराय देतात की संपूर्ण त्रैलोक्यातलं दैव राहण्यासाठी अर्जुनची एकमेव आश्रयस्थान आहे। तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा। ऐसे आवडले मज जीवा जेतो त्रिभुवनेच्या दैवा एका यत्न झाला। ज्या अर्जुनाची आवड भोगण्यासाठी अमूर्त असणारा परमात्मा मूर्तिमंत साकार झाला। नित्य तृप्त आणि परिपूर्ण असतानाही ज्याला भक्तराज अर्जुनाची उत्कंठा लागावी असा हा भक्तराज अर्जुनाचा अधिकार आहे। आणि म्हणून देवाचं स्तवन न करताही ज्ञानोबाराय भक्तराज अर्जुनाचं स्तवन अतिशय विशेष पद्धतीनं करतात। तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा। विशेष करून अर्जुनाचं स्तवन केलं आहे। ही संपूर्ण कथा जेव्हा श्रोत्यांनी ऐकली तव श्रोते म्हणती दैव कैसे बोलाचे हवाव। काय नादा ते हन बरव जिनवणे आली। श्रोते असं म्हणतात की पारमार्थिक अंगाने आमचं किती भाग्य मोठं आहे। ज्ञानोबारायांच्या बोलण्यातली अपूर्व शोभा अशी आहे, चांगुलपणा असा आहे की या शब्दातलं रस माधुर्य नाद माधुर्य जेव्हा व्यक्ती श्रवण करायला प्रवृत्त होतो तेव्हा नाद ब्रह्मालाही मागे सारून नादा ते जिनवणी बरव आली काय। नाद ब्रह्माला सुद्धा जिंकून म्हणजे संगीत क्षेत्रातला असणारा हा मनुष्याला डोलण्याकरता भाग पाडणारा जी विशेष प्रकारची अवस्था आहे त्याला सुद्धा मागं सारणारं ज्ञानोबारांचं नाद माधुर्यातलं बोलणं आहे। नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोल देखिजे जेने दैवे हे ज्ञानोबारांचं बोलणं आहे। आश्चर्य आहे, मराठी भाषेमध्ये असं बोलता येतं। मराठी भाषेच्या आकाशामध्ये साहित्याच्या रंगाची उधळण करता येते किंवा नवरसांचा विशेष प्रकारचा आविष्कार श्रोत्याच्या अंतकरणाच्या पटलावर उमटविता येतो आणि अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नाही का। आणि ती भाषा ज्ञानोबाराय बोलतात किंवा ज्ञानोबारायांचं वचन म्हणजे स्पष्ट ज्ञानाच्या चांदण्याचा पडलेला प्रकाश आहे। त्या बोलण्यातून प्रगट होणारा भावार्थ हा आल्हाददायक गारवा आहे। आणि मग चंद्राचा शीतल प्रकाश पडला की कुमुदिनी नावाचं जे कमळ आहे ते अतिशय प्रफुल्लित होतं, सहज प्रफुल्लित होतं। तसं ज्ञानोबारायांचं बोलणं ज्ञानरूपी चांदण्याचा प्रकाश आहे, भावार्थ त्यातला गारवा आहे। आणि तो प्राप्त झाल्यामुळे भगवद्गीतेच्या श्लोकाचा जो अर्थ आहे त्या अर्थालाच ज्ञानोबाराय कुमुदिनी असं म्हणतात। श्लोकार्थ कुमुदिनी। कुमुदिनी म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचं किरण मिळालं की जे कमळ विकसित होतं त्या चंद्रविकासिनी कमळालाच कुमुदिनी असं म्हणतात। भगवद्गीतेमध्ये असणारे 700 श्लोक आणि त्या 700 श्लोकामध्ये असणारा अर्थ ही चंद्रविकासिनी कमळ आहे। मग चंद्राचा उदय झाल्याशिवाय जशी चंद्रविकासिनी कुमुदिनी प्रफुल्लित भावाला प्राप्त होत नाही तसं ज्ञानोबारायांचं वचन ज्ञानोबारायांची ओवी ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून सत्यवादाच्या तपातून निसृत झालेलं व्याख्यान जोपर्यंत प्रगट होत नाही त्या व्याख्यानाच्या चंद्रकिरणाचा स्पर्श श्लोकाच्या अर्थाला होत नाही तोपर्यंत श्लोकाच्या अर्थाचा आपल्याला उगमही होणार नाही। हे ज्ञानोबारायांच्या व्याख्यानातलं विशेष वैशिष्ट्य आहे। श्लोकार्थ कुमुदिनी फार आणि त्या श्लोकाचा अर्थ सहज उगमतो।
सहज उलगडतो. हे ज्ञानोबा यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य असं आहे. ज्यांना परमार्थातला उच्च भाव प्राप्त झाल्यामुळे सांसारिक कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही, त्यांना निष्काम असं म्हणतात. निचाड आहे ते, निष्काम आहे. पण त्या निष्काम पुरुषांनासुद्धा आपण ज्ञानोबाऱ्यांचे व्याख्यान ऐकावं अशी त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. चाडची निचाडा करी, किंवा निचाड पुरुषाला व्याख्यान ऐकण्याची इच्छा या व्याख्यानात प्रवृत्त करते. किंवा एखादा सकाम भावाने जरी प्रवृत्त झाला तर त्याची श्रवण करण्याची प्राथमिक भूमिका प्रारंभाला जरी श्रवणाची श्रोत्याच्या रूपाने असेल तर त्याला असा भाव प्राप्त होतो की तो अंततोगत्वा निष्काम होऊन जातो. त्याला इहलोकातलं किंवा परलोकातलं कोणताही विशेष प्रकारचा भोग आपल्याकडे आकृष्ट करत नाही. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, असं त्याच्या मानसिक अपेक्षेला अपूर्व थोरवी प्राप्त होते की त्याची श्रवणाची इच्छा निष्काम भावाकडे त्याला घेऊन जाते. किंवा निष्काम पुरुषाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रयोजन शास्त्रही सांगत नाही, पण अशा पुरुषाने जर ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद प्राप्त होईल. यावत जीवोत्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराहा, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपलं प्रारब्ध संपुष्टामध्ये येत नाही, तोपर्यंत 3 गोष्टी आपल्याला कायम वंदनीय आहे. वेदांत शास्त्र, श्री गुरु तत्व आणि ईश्वराचं पूजन आराधना यांचं कायम वंदन करावं. पूर्वी वंदन का करावं? ज्ञानप्राप्तीसाठी. आणि ज्ञानप्राप्तीनंतर वंदन का करावं? कृतज्ञत्वाचा आपल्यावर आळ येऊ नये म्हणून सेवा करावी, कृतज्ञ होऊ नये. शास्त्र आपल्याला कळालं मग शास्त्राचा तिरस्कार करायचा नसतो. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, एका विद्यार्थ्याचा 2ऱ्या वर्षामध्ये विचारसागर पूर्ण झाला. विचारसागर ग्रंथ झाला, पूर्ण शिकला, निघाला. ते बाजारामध्ये हापूस आंबे विकायला आले होते. जवळ तर पैसे नाही. त्या दुकानदाराला विचारसागर विकला आणि आंबे घेऊन आला. असं आहे का? नाही. असं करू नये. ग्रंथाचा तिरस्कार नाही. ते यावत जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ग्रंथ आपल्याला वंदनीय आहे. अक्षर वाङ्मयाची सेवा आयुष्यभर करत राहावी. वेदाची आपल्याला आज्ञाच आहे ना, स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. स्वाध्यायापासून मनुष्याने कधीही प्रमाद करू नये. जसं नित्य भोजन आपण करतो तसा नित्य स्वाध्याय झाला पाहिजे. जसं आपण कायम श्वास घेतो की नाही, श्वास घेतल्याशिवाय जसं आपण जगूच शकत नाही, तसं ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मी जगूच शकत नाही, त्या दिवशी आपल्याला ग्रंथोपजीवीये ही अवस्था प्राप्त होईल. आणि मग ज्ञानोबाऱ्यांचं त्यांच्याकरता स्वतंत्र वरदान आहे. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये, द्रष्टादृष्ट विजयी हो आवेजी. त्यांना इहलोकात परलोकात विजय मिळावा किंवा इहलोकात जीवनमुक्ती मिळावी आणि पारलौकिक देहत्यागानंतर विदेह कैवल्याचा तो अधिकारी व्हावा. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोल आला. आता ही श्रवण करण्याची अपेक्षा आहे. मनोरथाला अपूर्व थोरवी प्राप्त झाली आणि श्रवणाचा प्रकार असा झाला, अंतरी विवळले. जे श्रोते ज्ञानोबाऱ्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी प्रवृत्त झाले त्यांच्या अंतकरणात बदल झाला. श्रवणाचा परिणाम हा अंतरात होत असतो आणि अंतरात जर बदल झाला तर त्याचा परिणाम बाहेर प्रगट होतो. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी धरिताही परी आवरेना. जे आत असतं ना ते मनुष्याला आवरता येत नाही. कितीही प्रयत्न जरी केला, कितीही प्रयत्न. जे सत्य आहे ते असं वाक्य कधी कधी ऐकता येतं बघा, सत्य परेशान होता आहे पराजित नाही होता, असं वाक्य असतं की नाही. म्हणजे सत्याला तुम्ही नाकारू शकता पण सत्याचा परिणाम नाकारू शकत नाही. त्याचा असणारा जो परिणाम आहे ना तो मान्य करावासा लागतो. म्हणून श्रोत्यांनी श्रवण केल्याबरोबर आता ते ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातले शब्द आहे, ते शब्द कानाच्या प्रवेशद्वारातून अंतकरणात प्रविष्ट झाल्याबरोबर ते शब्दा जी आहे ना सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. ज्ञानप्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा साधकावर जर उपकार कोण करत असेल
तर शब्द करतात. म्हणून तर भगवंताने अर्जुनाला म्हटलं आहे, ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझं खेवासे आले. अक्षर हे एक प्रकारचं गरुड आहे आणि त्या गरुडावर विराजमान होऊन परब्रह्म तत्व साधकाच्या हृदयामध्ये प्रविष्ट होण्यासाठी प्रवास करतं. किंवा अक्षराचा असणारा वस्त्राचा भाग परिधान करून परब्रह्म तुला आलिंगन द्यायला येणार आहे. ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लिहून म्हणजे अक्षर परिधान करून परब्रह्म तुझं खेवासे आले. परब्रह्म तत्व तुला आलिंगन देण्याकरता आलेलं आहे. सगळ्यात मोठे उपकार शब्दांचे आहे आणि साधकाकरता देव कोण आहे? शब्दच आहे. तो का म्हणे पहा, शब्दचे हा देव. शब्दावर जो मनुष्य प्रेम करतो, शब्दावर म्हणजे संत वाङ्मयातल्या शब्दावर, बाकी व्यावहारिक किंवा प्रापंचिक शब्दाचा काही गौरव नाही. साधकीय जीवनामध्ये संत वाङ्मयातल्या शब्दावर जो प्रेम करतो ना, त्याला दुसरं काही आवडत नाही. मग शब्दाकरता जीवन तो समर्पित करतो आणि मग ते शब्द त्याला आपल्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्याचं कर्ज आपल्याला राहू देत नाही. जसं की एखादा व्यक्ती पोहण्याकरता जातो, तिथे त्याला तरण तलाव असं म्हणतात, इंग्रजीत स्विमिंग पूल असं काहीतरी. ते तरण तलाव म्हणजे पोहण्याचे असणारे तलाव. तर त्या तलावामध्ये जो पोहणारा जातो त्याच्या अगोदर एक फळी असते आणि त्या फळीच्या खाली गुंडाळी असते. गुंडाळी नाही कळणार आपल्याला, इंग्रजीतले स्प्रिंग असते. त्या फळीच्या खाली गुंडाळी असते आणि त्याच्यावर आपण उभं राहून जर दाब दिला तर ती फळी किंवा ती गुंडाळी जाग्यावर राहते, पण त्या पोहणाऱ्या व्यक्तीला त्या तलावामध्ये फेकून देते. तसं शब्दाचं आहे. शब्द मागे राहतात, पण ते शब्द साधकाला परब्रह्म तत्वामध्ये प्रविष्ट करवितात. सगळ्यात मोठे उपकार कोणाचे आहे? शब्दांचे आहेत. शब्दाची सेवा, शब्दांचा स्वाध्याय हा कायम झाला पाहिजे. आता हे ज्ञानोबांच्या मुखातले शब्द आहे आणि ते अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, ओजळलिया श्रीकृष्णे. ज्ञानोबा म्हणतात ना, देवाच्या मुखातून येणारे शब्द ते केवळ अक्षर नव्हते, ब्रह्मस्वरूपाचं साम्राज्य प्रकाशित करणाऱ्या त्या दिवट्या होत्या. ब्रह्मसाम्राज्य दीपिका कोणाकरता तयार केल्या? अर्जुना लागी ज्ञानाच्या असणाऱ्या या कला ओजळलिया श्रीकृष्णे. भगवान परमात्म्याने त्या चकचकीत स्पष्ट रूपाने प्रकाशित केल्या. देव जर एवढं कार्य करू शकता तर ज्ञानदेव तेवढं कार्य नाही का करणार? ज्ञानोबांचं पण तेच कार्य आहे. म्हणून ज्ञानोबांच्या मुखातले शब्द ते श्रोत्यांनी ऐकल्याबरोबर तेने विवळले अंतरी. त्या शब्दांनी श्रोत्यांच्या अंतकरणात प्रकाश केला. प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाला चित स्वरूप म्हणतात आणि परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद हे ते एकमेकाला सोडून राहतच नाही. म्हणून जेव्हा चित्पदाची योजना केली जाईल, आनंद पदाची योजना केली जाईल, तेव्हा त्यामध्ये सत चित समाविष्टच असतात. म्हणून विवळले अंतरी, अंतरामध्ये प्रकाश झाला ज्ञानाचा आणि मग ज्ञानाचा प्रकाश आनंदाच्या स्वरूपाची अंतरात प्राप्ती झाली की त्याच्या परिणामाला थांबवता येत नाही. श्रीमद भागवतामध्ये असा विचार आला की भक्ताच्या हृदयामध्ये जेव्हा भक्ती सामावत नाही, मावत नाही, तेव्हा ती भक्ती 5 रूपाने प्रगट होते. एवं व्रतस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः हसत्यथो रोदिती रौती गायन्त्युन्मादव नृत्यती लोकबाह्याः. 5 प्रकारचे परिणाम प्रगट होतात. हसती, रोदिती, रौती, गायती, उन्मादवत नृत्यती लोकबाह्याः. गाये नाचे उडे, आपुलिया छंदे. जेव्हा भक्तीतलं प्रेम अंतकरणात सामावत नाही तेव्हा तो पहिल्यांदा मोठ्याने हसतो. काय मला भ्रम झाला होता? जसं रज्जूला सर्प मानावं आणि भ्रमामध्ये धावपळ करावी, तसाच मला भ्रम झाला होता. स्वतःच्या भ्रमिष्ठपणावर तो हसतो. आता इतरावर हसत नाही. हसती,
भगवंताचा वियोग झाल्यामुळे मोठमोठ्याने रोदिती रडतो. केव्हा देवाच्या वियोगामध्ये रोती रडतो तर कधी कधी ओरडतो, आरडतो, आनंदामध्ये गायन करतो. आणि झालेला जो आनंद आहे तो आनंद त्याला आवरता येत नाही, म्हणून नृत्यती लोकबाह्याः. कालचा आपण विचार केला, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाय. जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवी राहे आवरला. अध्यात्मामध्ये एक अशी अवस्था आहे का जिथं कोणत्याही प्रकारचा विषय नाही पण आनंदाला कमतरता नाही. आणि हेच कळून घ्यायचं आहे. व्यवहारातली आपली भ्रामक समजूत अशी असते की मनुष्याला जर आनंदाचा अवलंबन आपला आनंद घ्यायचा असेल तर त्याला विषयाचं अवलंबन घ्यावं असं वाटतं. त्याची समजूत अशी आहे की विषय असेल तरच मी आनंदी आहे आणि जर विषय नसेल तर मला समाधानी राहता येणार नाही. पण परमार्थातला हा अनुभव उच्च स्वरूपाचा असा आहे की विषय नसताना सुद्धा आनंद आहे. परमार्थातला तर अनुभव का घेता, दररोजचाही आपला हाच अनुभव आहे. जागृती स्वप्नाने सुषुप्ती अवस्था आपण भोगतो आहे. तर सुषुप्ती अवस्थेमध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध यापैकी कोणताही विषय नाही, पण विषय नसताना सुद्धा आनंद आहे ना. हेच तर आपल्या स्वरूपाचा आनंद आहे, हे आनंदाच्या स्वरूपाचा अनुभव आहे. म्हणून तो आनंद मनुष्याला डोलविण्याकरता भाग पाडतो. विषय तर नाही आणि आनंद तर फार मोठा आहे. बरेच ते गावाकडचे लोक आपले विचारतात ना, तुमचं तर मागं पुढं काहीच नाही तरी तुम्ही एवढे समाधानी का राहता. त्याचं कारण आहे आतला आनंद आहे. ते म्हणतात बा तुमच्याकडं जागा नाही, चारचाकी वाहन नाही, बँकेमध्ये तुमचा काही फार मोठा बॅलन्स नाही, PF म्हणतात त्याला, प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी, एवढे काय बँकेत खातंही नाही असं म्हणतात की नाही. तुमच्याकडे व्यवहारात लागणारे कोणत्याही प्रकारचे उपचाराची समृद्धी नाही. मग ते आनंदी का, तर हा आळंदीतला आनंद आहे. आळंदी म्हणजेच आनंदी, विषयाचा अवलंबन लागत नाही. ज्या दिवशी हे निश्चय आपले मनी मानसे ठसावतील की विषय नसताना सुद्धा आनंदी राहता येतं, त्या दिवशी मनुष्याला दुःखी राहण्याचा अधिकारच राहत नाही. दुःखी का राहायचं. काही माणसं म्हणतात ना, असं चेहरा पाडून काय राहायचं, जगणारच किती दिवस आहे आपण, किती दिवस जगायचं आहे आपल्याला, असं उदासीन होऊन राहायचं नाही. हे बघा, उदास अवस्था वेगळी आहे आणि निराश किंवा नर्वस होणं वेगळं आहे. ज्या माणसाला कशातच उल्हास राहत नाही ते माणसं नर्वस राहतात. पण उदास शब्दाचा अर्थ आहे आसक्तीरहित राहणं. सरोवरातच राहायचं कमळाप्रमाणे, पण पाणी नाही लागू द्यायचं, त्याला म्हणतात उदास, आसक्तीरहित. म्हणून तर ज्ञानोबांचे शब्द किती गोड आहे. तो काम सर्वथा जाई जयाचे आत्मसंतोषी मन राही. ज्याचं मन विषयामध्ये संतुष्ट नाही राहत, आपल्या स्वरूपाच्या आनंदामध्ये संतुष्ट राहतो. आत्मसंतोषी हे ज्या दिवशी आपल्याला राहता येईल त्या दिवशी आपण आपल्या सुखाला दुःखाला इतराला जबाबदार धरणार नाही. एखाद्याला म्हटलं आपण, तू का नाराज आहे, काय सांगावं तुम्हाला, मग सांग ना का नाराज आहे. म्हणे अहो ज्या मित्राला मी फोन केला ना त्याने मला प्रतिसादच दिला नाही, काय विचार करतोय, एवढ्याशा गोष्टीवर नाराज. म्हणजे त्याने सुखाकरता दुसऱ्याला जबाबदार धरला आहे. जर तो माझ्याशी अनुकूल असेल तर मी सुखी, अनुकूल विषय मिळाला तर सुखी. व्यवहारामध्ये ज्याला भूक लागते ना त्याला काही जरी खायला मिळालं, शिळं जरी, तरी तो तृप्त होतो. आणि एखादा व्यक्ती चांगल्या पंक्तीला बसतो, फक्त म्हणतो राव शेवटची वाढ यायला पाहिजे होती बासुंदीची, तेवढी न आल्यामुळे थोडीशी खंत राहिलीच मनामध्ये. म्हणजे एवढं चांगलं जेवला, फक्त शेवटच्या वाढीमुळं दुःखी राहिला. म्हणजे आलंबन कोणतं घेतलं, विषयाचं, व्यक्तीचं, परिस्थितीचं, पदार्थाचं. असा व्यक्ती कधी सुखी राहू शकत नाही. विषय तर कोणताही नाही आणि आनंदाला कमतरता नाही, हे व्यवहारात कधीच घडू शकत नाही. हे फक्त अध्यात्मामध्ये होऊ शकतं. आणि मग अशी व्यक्ती रणांगणात राहिली काय, स्मशानामध्ये राहिली काय, लोकसंपर्कात राहिली, राज्यपदावर आरूढ झाली, एकटी राहिली आणि लोकांतात राहिली, काहीच फरक पडत नाही. स्मशानात राहू द्या, चांडाळाच्या घरात राहू द्या, नाहीतर प्रवासात राहू द्या, स्वरूप त्याला सोडून कधी जात नाही.
आपलं स्वरूप सर्व ठिकाणी आहे म्हणून त्याला देशपरिच्छेद नाही, सर्व कालात आहे, नित्य असल्यामुळे आणि व्यापक असल्यामुळे सर्व वस्तूमध्ये आहे, अशा व्यक्तीला पै आपुले जे साचे ते कल्पांतही नवचे, हे जाणवणे कथाचे न शोचिजो. दुःख करायला काय कारण आहे? जे आपलं स्वरूप ते कधीही आपल्यापासून दूर होऊ शकत नाही आणि ते आनंद रूप आहे. आनंद आणि मी वेगळाच नाही आहे. नाहीतर आनंद कोणीतरी वेगळा, सच्चिदानंद स्वरूप वेगळं असं नाही. ज्याला सच्चिदानंद म्हणतात ते मीच आहे, पण मी वाचून मी आहे. जिथे अहंकारालाही जागा नाही, म्हणजे अहंकाराचं ते लक्ष स्वरूप आहे. मग इदंतेसे वाळले, जे मीपणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची, तेने विवळले अंतरी. त्या अंतरामध्ये तो प्रकाश झाल्यामुळे तेथं डोल आला. कोणाला? श्रोत्यांना. ज्ञानोबा म्हणतात श्रोते आपल्या जाग्यावर डोलू लागले. कसे? आनंदाने. कारण त्यांना ती पर्वणी लाभली ना. आता ते ऐकायला काय मिळालं त्यांना? आतापर्यंत योगारूढ पुरुषाची लक्षणं ऐकली, त्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या विषयी देवाची काकुळती ऐकली, भक्तराज अर्जुनाचा अधिकार ऐकला, म्हणजे विषय पण चांगला ऐकायला भेटला, वक्ता असणारा देवही ऐकायला भेटला म्हणजे मिळाला, आणि भक्तराज अर्जुनाचे लक्षणही श्रवण केले. असा जर त्रिवेणी संगम आला असेल आणि सांगणारे ज्ञानोबा असेल तर का आनंद होणार नाही? पर्वणी असते काही जीवनातली, तर ते श्रवणीय पर्वणी त्यांना मिळाली म्हणून विवळले अंतरी. त्यांच्या अंतकरणात प्रकाश झाला, अज्ञानाचा अंधकार दूर झाला आणि त्यामुळे ते आनंदाने डोलू लागले. आणि त्यांचं ते डोलणं पाहिलं आणि निवृत्तीदास असणारे ज्ञानोबांनी जाणलं. श्रोत्यांना सावध केलं 36व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले, कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, शेखी उपेगा गेला पांडवांशी, मनवुनी बहुत दिवस ओळगावा, का अवसरूपा होनी विनवावा, हाही सोसतया सदैवा पडेची ना, हे असो कथा सांगे वेगी. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा एकत्र संबंध आहे. पुन्हा ते श्रोते किंवा निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबांना सांगतात, आता हा विचार राहू द्या. तुम्ही आतापर्यंत अर्जुनाचं वर्णन केलं आणि पुन्हा अर्जुनाच्या भाग्याचं वर्णनाला प्रारंभ झाला. म्हणजे होऊन काय केलं? पहिलं चरण दोनदा घेतलं तुम्ही, असा अर्थ होईल की अर्जुनाचं अगोदर भाग्य सांगितलं, जे तो त्रिभुवन याच्या दैवा एका यत्न झाला, आणि पुन्हा हाही सोसतया सदैवा पडेचे ना, म्हणजे अर्जुन भाग्यवानच आहे. आता पुन्हा अर्जुनाचं वर्णन करा. मग कथा कधी ऐकायची? आम्हाला भगवद्गीता श्रवण करायची आहे, पुढची उत्कंठा आहे आमची, म्हणून हे असो कथा सांगे वेगी. जी पाठीमागची कथा आहे ना श्लोकाची, ती आम्हाला लवकरात लवकर सांगावी. या 6 क्रमांकाच्या ओवी ना, यामध्ये 106 क्रमांकाची ओवी तिथपर्यंतच 10व्या श्लोकाचं व्याख्यान आहे. 7व्या क्रमांकाच्या ओवीपासून तर 38व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत हा जो चाललेला जो स्वतंत्र विषय आहे ना, जवळपास हा 32 ओव्यांचा एकत्र विषय, एक विषय. यामध्ये असणारा हा ज्ञानोबाऱ्यांचा भाव आहे. 32 ओव्यांचा प्रबंध आहे स्वतंत्र. श्रोत्यांच्या अंतकरणात असणारा जो डोल आनंदाचा, तो ज्ञानोबांनी जाणला. जाणण्याकरता व्यक्तीकडे निरीक्षण शक्ती असावी लागते. आता अंतरातला जो आनंद आहे तो कशावरून जाणायचा आहे? बाहेरच्या क्रियेवरून. एखादा मनुष्य बाहेरून डोलू लागला तर ते आतमध्ये आनंद असण्याचं लक्षण आहे, त्याशिवाय मनुष्य डोलू शकत नाही. आपण काल जोगमारांचं उदाहरण पाहिलं की निवांत जर बसले तर असे डोलायचे. पण त्यांना विचारलं की तुम्ही डोलता का? अरे म्हणे माझ्या आतला जो आनंद आहे ना, तो आनंदाचा सागर हेलावतो आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. काल आपण उदाहरण पाहिलं, कमळाच्या कळीमध्ये जर भ्रमर मिटल्यामुळे सापडला गेला तर ती कमळकळिका सरोवराच्या पृष्ठभागावर आंदोळते, म्हणजे ती डोलते. माझी सापडलेली अलीकुळे कमळकळिका जेवी आंदोळे, तेवी आतोलिया सुखोर्मीची बळे,
बाहेरी कापे. आतली जी सुखाची उर्मी आहे त्याचा परिणाम मनुष्याच्या बाहेर होतो आणि त्या अष्टसात्विक भावामध्ये तो बाहेर चांगल्या प्रकारे डोलू लागतो, हा परिणाम होतो. तसं ज्ञानोबांनी ते पाहिलं. ते निवृत्ती दासे जाणीतले की श्रोते आनंदाने डोलत आहे. याचा अर्थ यांना आतमध्ये आनंद मिळाला आणि त्यांचा तो डोलण्याचा आनंद जसा शरीरावर उमटला तसाच तो आनंद चेहऱ्यावर सुद्धा उमटतो. या जगामध्ये फक्त मनुष्यच असा आहे की ज्याचा चेहरा वाचता येतो. सुखी आहे का दुःखी आहे हे मनुष्याला त्याच्या त्या चेहऱ्यावरून कळतं. त्याला देहबोली म्हणतात, इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज. त्याच्या शरीराची भाषेवरून ते कळतं. एखादा व्यक्ती आतून जर नाराज असेल ना, त्याने किती झाकण्याचा प्रयत्न केला चेहऱ्यावर उमटतं. आणि एखादा आतूनच प्रसन्न असेल आणि त्याने किती आवरण्याचा प्रयत्न केला की त्याचा चेहराच सांगतो की सकाळी सकाळी याला प्रवासामध्ये कमीत कमी ₹1 तरी सापडला. काही काही माणसं असं चालताना ₹1 जरी सापडला, वा आज दिवस लय चांगला आहे. इथून सुरुवात रुपयावर चेहरा सांगतो त्यांचा की आतून प्रसन्न आहे का नाराज आहे. आतला आनंद बाहेर प्रगट होतो. जसं की ज्ञानोबा सांगता, एखाद्या वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडलं की त्या पानांच्या टवटवीतपणावरून ते कळून येतं. आगा वृक्षासी पाताळी जड सापडे मुळी, ते शाखांची बहाळी वरीही दिसे. किंवा वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाच्या प्रसन्नतेवरून ते आपल्याला कळतं. वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे, जाणीचे तेवी करणे सांगती ज्ञान. एखादा पुण्यपुरुष आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतं. किंवा प्रिय व्यक्ती आपल्यावर प्रेमाचे उपचार करत असेल तर त्याच्या अंतकरणातलं प्रेम अभिव्यक्त होतं. याला उपचार आवश्यक आहे. हे सगळ्या श्रोत्यांचा डोल पाहिला ते निवृत्ती दासे जाणीतले. निवृत्तीनाथ महाराजांचे दास ज्ञानोबा स्वतःला म्हणून घेतात. अर्थात ते मी जाणलं असं नाही म्हणत, ते निवृत्तीनाथांच्या दासाने त्यांच्याकडून जाणीतले, त्यांनी ते जाणलं. आता यातला आणखीन एक सूक्ष्म भाग असा आहे, समोरच्या व्यक्तीला विषयाचं आलंबन नसताना जर त्याला पारमार्थिक आनंद मिळत असेल तर तो आनंद प्रवृत्तीचा दास असणारा व्यक्ती नाही जाणू शकत. तो फक्त निवृत्तीचा दास असणारा जाणू शकतो. निवृत्ती शब्दाचा अर्थही परमार्थ आणि प्रवृत्ती शब्दाचा अर्थही संसार. प्रवृत्तीतला मनुष्य चांगला आहे का? प्रवृत्तीतला म्हणजे प्रपंचातला मनुष्य आध्यात्मिक व्यक्तीचा आनंद जाणू शकत नाही. आध्यात्मिक व्यक्तीचा आनंद फक्त आध्यात्मिक व्यक्ती जाणू शकतो. म्हणून जर आपण आध्यात्मिक साधक असाल तर लोकांनी मला ओळखलं पाहिजे अशी अपेक्षाच करू नका. कारण ते प्रवृत्तीचे दास आहे आणि आपण निवृत्ती मार्गात आहे. त्यांचं क्षेत्र आणि आपलं क्षेत्रच वेगळं आहे. पण आपल्याला असं वाटतं नाही, लोकांनी माझ्या साधनेची दखल घेतली पाहिजे, ओळखलं पाहिजे मी कोण आहे. आणि मग त्यांना दाखविण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात. हल्लीच्या काळात जे बरेच आता ते म्हणू नये आपण, म्हणजे समाज माध्यमं जे वापरले जातात ते कशासाठी? दखल घ्यावी लोकांनी आपली. लोकांनी शिक्कामोर्तब करावा, तुम्ही खूप मोठे साधक आहात, तुमच्यासारखी साधना आम्ही पाहिली नाही. मनती हरीचा अवतार, आम्हा लागे झाला स्थिर, जनस्तुती लागे मधुर, आहे ना? चिरंजीव पदामध्ये आले की नाही? लोकांची स्तुती त्याला गोड वाटते. लोक म्हणतात खरं सांगू का, तुमच्याकडं पाहिलं आम्हाला असं वाटतं बाप रे बाप, साक्षात देवाचं तुम्ही अवतार आहात. आणि जसं तुकोबार अवतार तुम्हा धरा या कारण, तसं बहुतेक आमचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही आमच्या गावात आले. त्याचा तो उद्धार बाजूला. लोक म्हणतात की नाही असं. म्हणून जे प्रवृत्तीचे दास आहेत ते आध्यात्मिक आनंदाला जाणू शकत नाही. आणि श्रोत्यांच्या अंतरातला आनंद निवृत्ती दासे जे परमार्थाचे. म्हणून तर वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा म्हणायचे बघा दुसऱ्याच ओवीमध्ये पहिल्या अध्यायाच्या, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. बुवा बाबाशिवाय बुवा ज्ञानोबराय प्रवृत्तीचे नाही,
निवृत्तीचे दास आहे. दोन अर्थ. निवृत्ती मार्ग म्हणजे अध्यात्म आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, दोन अर्थ होतील. निवृत्ती दासे जाणीतले, मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे. आणि त्यांनी हे जाणलं, पण लक्षात आलं श्रोते जरी आनंदात वाहून गेले तर त्यांची वृत्ती श्रवणाकरता पुन्हा मागं येणार नाही. मग त्या योगशास्त्रामध्ये काही वृत्ती सांगितल्या: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. तर ते वृत्तीचा निरोध झाला की समाधी अवस्था प्राप्त होते. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, श्रवणाकरता झोपही लागत नाही. एखादा व्यक्ती झोपला, त्याला श्रवण नाही होणार. कमीत कमी त्या झोपेत स्वप्न तरी पडलं पाहिजे, कारण स्वप्नात वृत्ती असते. स्वप्नात का वेळा ज्ञान झालं पाहिजे की मला कोणीतरी पाठ सांगत आहे, तर स्वप्न तरी चालेल, निद्रा नाही चालणार. आणि जशी निद्रा ही श्रवणामध्ये प्रतिबंधक आहे, तशी श्रवणामध्ये समाधीसुद्धा प्रतिबंधक आहे. कारण समाधीमध्ये वृत्ती स्वरूपामध्ये लयाला जाते. वृत्ती ऐकण्याकरता कानापर्यंत तर यावी लागेल ना, तेव्हा ती शब्दाच्या आकाराची होईल. म्हणून श्रवणाकरता जशी निद्रा योग्य नाही, तशी समाधी अवस्थासुद्धा योग्य नाही. मग श्रवणाकरता लागतं काय? एकाग्र वृत्ती लागते. त्या एकाग्र वृत्तीला म्हणतात अवधान. आणि ज्ञानोबाने सगळ्या ठिकाणी श्रोत्यांना एकच मागणी केली, तरी अवधान बस एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका स्पष्टपणाने. पण ज्ञानोबांच्या लक्षात, अरे बाप, आपण कोणाच्या समोर म्हटले उघड ऐका? ज्यांच्या समोर म्हटले ते अधिकारी आहे. मग विनविले असं म्हणतात, उघड ऐका परिप्रौढी न बोले होची, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगेची. लढिवाळपणाची माझी विनंती आहे, मग अवधान द्या. मग म्हणजे त्यांच्या आनंदाचा डोल पाहिला, तो जाणला. आणि आता यांना आपल्याला कथा सांगायची आहे, विनंती आहे बरं ही. अवधान द्या म्हणितले, त्यांचं लक्ष नाही म्हणून तुम्ही लक्ष द्या असं सांगण्याचा इथला तात्पर्य अर्थ नाही घ्यायचा. अवधान द्या म्हणजे का? तुम्ही उच्च अधिकारीच आहात, पण जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर मला सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही माझ्या ऐकण्याकडे पण लक्ष द्या, बोलण्याकडे लक्ष द्या. आणि दुसरा अर्थ असा होतो की तुमची कृपादृष्टी माझ्यावर पडावी याकरताही माझ्याकडे लक्ष द्या. मग अवधान द्या म्हणितले, माझ्याकडे लक्ष द्या. ज्याच्यामध्ये श्रवणेंद्रिय आणि अंतकरण हे दोन्ही एकाच ठिकाणी एकरूप झाले त्याला अवधान म्हणतात. त्याला म्हणतात एकटक ऐकणं. नाहीतर मनुष्य कधी कानाने ऐकतो आणि मनाने गावाकडे जाऊन येतो, तर त्याला अवधान नाही म्हणत. काही काही ऐकताना कानं आपल्याकडे असतात, पण बऱ्याचदा अंतकरण मन जागेवर नसतं, तर त्याचे ते लक्षात येत नाही की शब्द नेमका कोणता होऊन गेला. किंवा काही लोक डोळ्याने वक्त्याकडे पाहतात असे एकटक, मग ते वक्त्याला असं वाटतं नेमकं आता काय हो राहिलं. ते आपल्याला नंतर कळतं की त्या निद्राने तंद्रा होती. म्हणजे डोळे असे उघड असतात एकदम, पण ते कानातून आतमध्ये काही प्रवेश होत नाही. तर त्याला अंतकरण एकाग्रही लागतं. म्हणजे जिथं कान आणि मन दोन्ही एक ठिकाणी आले त्याला म्हणतात एकाग्र अवस्था. आणि त्याच्यामध्ये अवधान असतं. मग ऐकावं कसं? भक्तराज अर्जुनाप्रमाणे. ऐकावं कसं? परीक्षिती राजाप्रमाणे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात ना, मग बऱ्याचदा आपण तो शब्द म्हणत असतो. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेवजी महाराज म्हणे, अरे राजा, किती वेळ झाला? 9 स्कंद पूर्ण झाले, 9 स्कंद संपले, आता 10म स्कंदाला प्रारंभ होतोय. तुला तहान भूक सतावत नाही का? म्हणे, नाही गुरुजी. तुमच्या मुखारविंदातून पाझरणारं हरिकथेचा अमृत मी श्रवण करत असल्यामुळे अत्यंत क्लेशदायक तहान भूक मला सतावत नाही. असं ऐकणं याला म्हणतात अवधान. ज्ञानोबा श्रोत्यांना सर्वांना विनंती करतात, अवधान द्या. लक्षात आलं? जर हे आनंदाने डोलतच राहिले तर समाधी अवस्थेला प्राप्त होतील, आपल्यालाही कथा करता येणार नाही. हे आनंद असतो बघा. श्रोता आणि वक्ता यांचा एक ऋणानुबंध आहे.
इतकं दक्ष असावं लागतं या बाबतीमध्ये. म्हणजे काही जबाबदारी जशी वक्त्याची आहे तशी काही कर्तव्य श्रोत्यांची सुद्धा आहे. श्रोत्यांनी बडबड करू नये, बसताना व्यवस्थित बसावं, मोबाईल वाजू देऊ नये किंवा उठून जाऊ नये, झोपू नये, घोरू नये. हे सगळे कर्तव्य आहे की नाही, जबाबदारीच आहे या सगळ्या. नाहीतर मग आपल्यामुळे या कथेचा काय होतो, रसभंग होतो. आणि हे सुद्धा श्रोत्यांच्या वक्त्याच्या लक्षात आलं पाहिजे. नाहीतर काही गांभीर्य नाही राहत बघा, कधी कधी काहीच गांभीर्य नाही. बहुतेक त्यांना सांगणाराही कोणी भेटत नाही, तेही पुन्हा त्यांचं दुर्दैव आहे. याच्या खूप मोठी गोष्ट आहे ती. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत मां नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. जरी सांगावं लागत असेल, बाबा या, रामकृष्ण इकडे बसा पुढे. ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. ज्ञानोबाऱ्या सगळ्या श्रोत्यांना विनंती करतात की आता ही सगळे श्रोते आनंदाने डोलत आहे. आपला विषय चालू होता की जसं की वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा म्हणायचे ना, बुवा ज्ञानोबारा हे निवृत्तींचे दास आहेत, निवृत्तीनाथांचे. निवृत्ती मार्ग म्हणजेच परमार्थ मार्ग आणि प्रवृत्ती म्हणजे प्रपंचाचा मार्ग. तर श्रोत्याला सात्विक आनंद झाला, त्या सात्विक आनंदाने श्रोते डोलत आहे याचं अनुमान ज्ञानोबारांनी जाणलं. ते निवृत्तीदासे जाणितले, सर्वांना विनंती केली, जर हे आनंदामध्येच डोलत राहिले तर आपल्यालाही कथेचा आनंद घेता येणार नाही. श्रीमद भागवतामध्ये हा एक ओवी आल्या, आता आठवली. वसुदेवांनी नारदांना प्रश्न विचारला. ते वसुदेवांच्या घरी नारदांचं आगमन व्हायचं. तसं नारदांना शाप आहे, ते मुहूर्तभर एका जागेवर राहत नाही. फक्त तो शाप त्यांना कीर्तनात लागत नाही किंवा द्वारकेमध्ये भगवंताच्या जवळ शाप बाधत नाही. दक्ष शाप नारदाशी पाही, मुहूर्त राहो नये एके ठाई. तो शाप हरि कीर्तने नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठो. आणि मग नारदांचं आगमन वसुदेवांच्या घरी एकदा झालं. ते 11व्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे. मग आगमन झालं तर वसुदेवांनी मधुपर्क पूजाविधी केली. ते मधुपर्क पूजा जी असते की नाही, ते सर्वांची करायची नसते, ते फक्त 2-3 जणांचीच करायची असते. बाकी कोणाची करायची नसते ती पूजा. कोणाकोणाची करायची पाठ झाल्या सांगाल ते. मधुपर्क विधी ज्याला म्हणतात, ते पूजन केलं. बसण्याकरता आसन, साष्टांग नमस्कार, ब्रह्मसद्भावे पूजन केलं. आणि वसुदेवाने नारदांना प्रश्न विचारला की मला भागवत धर्माचं निरूपण करा, मला परब्रह्म प्राप्ती झाली पाहिजे. नारदजी म्हणले, काय बोलता, अव ज्या परब्रह्माची प्राप्ती करायची ते परब्रह्म तुमच्या अंगणात आहे ना. वसुदेव म्हणले, हे खरं आहे, हे मलाही कळतं, पण भगवान परमात्मा मला मात्र ब्रह्मज्ञान सांगत नाही. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परिमजन सांगे ब्रह्मज्ञान. तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. कारण देव मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. आणि मग वसुदेवांनी नारदांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं असणारं औचित्य पाहून इतका आनंद झाला नारदांना, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी कथा सांगायला प्रारंभ केला. पण ते भागवत धर्माचं प्रतिपादन करत असताना प्राचीन इतिहासाचा संदर्भ दिला की निमी नावाचा जनक राजा त्याने यज्ञाला प्रारंभ केला. नवयोगेश्वरांचं आगमन झालं आणि त्या नवयोगेश्वरांना त्या निमी नावाच्या जनक राजाने 9 प्रकारचे प्रश्न विचारले. त्या 9 प्रश्नाचं अनुक्रमे त्या नवयोगेश्वरांनी उत्तर दिलं आणि त्यालाच भागवत धर्म असं म्हणतात. असं नारद महर्षींनी प्राचीन इतिहास वर्णन करून सांगितला. पण तो इतिहास सांगण्याच्या अगोदर नाथ महाराजांनी उत्तर दिलं आहे, जर चांगला श्रोता मिळाला आणि त्या श्रोत्याला पाहून वक्त्याला जर आनंद नाही झाला तर समजून घ्यावं त्या वक्त्याला हरिकथेच्या अमृताची चवीच कळाली नाही. सप्रेम मिनली आ श्रोता, जै पूर्ण सुखाविना वक्ता, तै तो जाणावा अवघा रीता, कथा सारामृता चवी नेणे. म्हणजे श्रोत्याला प्रेम आहे आणि वक्त्याला त्याची किंमत नाही, तर तो रिकामा आहे रिकामा.
आणि कथा सारामृताची चव त्याला कळाली नाही. म्हणून तसा श्रोता महत्त्वाचा आहे. तो जर चांगला मिळाला तर जाणकार वक्ता त्यांना सोडत नाही. आता इतके चांगले श्रोते मिळाले ज्ञानोबा आहे, त्यांना कसं काय डोलू देतील. म्हणून निवृत्ती दासे जाणीतले मग अवधान द्या म्हणितले. महाराज आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कारण तुम्ही जर लक्ष दिलं तर मला कथेचं प्रतिपादन चांगल्या प्रकारे करता येईल आणि मग दोघालाही आनंद घेता येईल. ते क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान शंकरांनी पार्वती मातेला दिव्य उपदेश केला. पण कथा आपल्याला माहिती, ते श्रवण करता करता पार्वती मातेला समाधी भाव प्राप्त झाला. मग समाधी भाव प्राप्त झाला, पार्वती मातेला लागली समाधी आणि भगवान शंकर डोळे झाकून सांगतात समाधी भावामध्ये, मग आता हा प्रसंग वाया जाईल. तर मग भगवान महाविष्णूने मच्छिंद्रनाथांच्या रूपाने ते श्रवण केलं. मला यातला संदर्भ काय सांगायचा, जर वक्ता प्रतिपादन करत असेल आणि श्रोता जर एकाग्र नसेल, समाधी भावाला किंवा निद्रेला प्राप्त झाला असेल, तर त्या कथेचं असणारं जे अमृत प्राशन ते करता येणार नाही. ज्ञानोबा म्हणतात अवधान द्या. याचं लक्ष नाही असं नाही अर्थ घ्यायचा, लक्ष तर त्यांचं आहेच, पण ते आनंदाने जर डोलू लागले तर पुढची कथा होणार नाही ना. म्हणून हे सुद्धा एक अंतकरणाची भूमिका आहे. ते निवृत्ती दासे जाणीतले मग अवधान द्या म्हणितले. नवल आश्चर्यच आहे म्हणे. एरवी जगतामध्ये सूर्य उदयाला येतो. गुरुवारी मारुतेव्हा सांगतात, ज्याचा एक किरण जर आला तर सगळ्या ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. बिंब तरी बचकेची एवढे, परिप्रकाशाशी त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्याचं बिंब आपण जर इथून पाहिलं तर अतिशय लहान आकाराचं दिसतं, पण प्रचंड प्रकाश त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याचं एक किरण ब्रह्मांडातला अंधकार घालवितं. महालौकिक सूर्य आहे. हा जर उदयाला आला तर अर्ध्या पृथ्वीवर दिवस आहे आणि अर्ध्या पृथ्वीवर रात्र आहे. लौकिकातला सूर्य आहे. परमार्थामध्ये दोन सूर्य उदयाला येतात. परमार्थातले एक आहे श्री गुरु नावाचे सूर्य आणि दुसरे आहे भगवंत नावाचे सूर्य. श्री गुरु कुठं आले, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. तेथही ज्ञानोबाने नवल म्हटले बरं 16व्या अध्यायामध्ये. म्हणजे आश्चर्यच आहे. लौकिकातला सूर्य जर उदयाला आला तर जग दाखवितो आणि परमार्थातले श्रीगुरु नावाचे सूर्य उदयाला आले तर जगाचा बात करतात, मावळवितात. आश्चर्य आहे की नाही. सूर्य जर उदयाला आला तर जग दिसलं पाहिजे, पण श्री गुरु सूर्य असे आहेत, ते जर उदयाला आले तर जग दाखवत नाही, जगदिशाला दाखवतात. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. आश्चर्यकारकच आहे म्हणे. पुन्हा एक आश्चर्य आहे. लौकिकातला सूर्य उदयाला आला तर कुमुदिनी मिटते आणि सूर्यविकाशिनी कमळ प्रफुल्लित होतं. पण इथं तसं नाही झालं. अद्वय अब्जिनी, अद्वय स्थिती हीच अब्जिनी कुमुदिनी आहे आणि तिचा असणारा हा प्रफुल्लित भाव या सूर्याने केला. म्हणून अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. म्हणजे श्री गुरु आपल्या जीवनात आले तर ते सुद्धा सूर्याप्रमाणेच कार्य करतात. म्हणजे मग लौकिक सूर्यात आणि त्यांच्यात फरक काय, लौकिक ताप देतो आणि श्री गुरु संत हे मार्तंडच आहे, पण मार्तंड जे तापहीन त्रिविध तापाला घालवतात आणि ताप देत नाही. दुसरा एक भाव सांगू यातला, संतांचा कोणत्याही जगातल्या लोकांना ताप होत नाही. यातला श्लेष आहे हा. ते जर राहिले तरी त्यांचा ताप होत नाही. व्यवहारात आपल्यासोबत जर राहिले, माणसं म्हणतात तू माझ्यासोबत राहिला का लय ताप आहे, असं होतं की नाही. पण संतांचा तसाही त्या अर्थाने हे ताप नाही. मार्तंड जे तापहीन त्रिविध तापाला घालवतात किंवा सूर्याप्रमाणे ते तप्तही करत नाही. जसे श्री गुरु हे आश्चर्यकारक सूर्य आहेत, तसं भगवान परमात्मा सुद्धा कृष्ण दिवसे हा सुद्धा सूर्य आहे. कुठं उदयाला आला. ज्ञानोबांचं आश्चर्य आहे. पांडव कुळी पाहाले, पांडवांच्या कुळामध्ये हा सूर्य उजाडला. हे आश्चर्यच आहे की नाही म्हणे.
काय पांडवांचं पुण्य असेल की त्यांच्याच कुळामध्ये कृष्ण नावाचा हा दिवस किंवा सूर्य उदयाला आला. आता भगवान परमात्मा सूर्य आणि पांडवांच्या कुळामध्ये ते उदयाला आले तर पांडवांच्या जीवनात अज्ञानाचा अंधकार राहील? अजिबात शक्यता नाही. मग ज्या कृष्ण दिवसाचा उदय झाला त्या भगवंताचं काय लक्षण किंवा काय स्वरूप, तर ज्ञानोबा ते पुढे सांगतात, देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांशी. देवकी मातेनं भगवंताला उदरामध्ये वागवलं 9 महिन्यापर्यंत. पण ते लक्षात आलं की कंस इथं ठेवणार नाही. जो जो बालक जन्माला आला तो कंसाने त्याचा नाश केला. 6ही मारित दुराचारी, दुराचारी असे नाही भूततया, आप परतया पाप पुण्य. दुराचारी पुरुषाला भूतदया काही नसते, आपला आणि पर काही भाव नसतो. 6 मारले. 7वा गर्भयोग मायने स्थापित केला रोहिणी मातेच्या उदरामध्ये. आणि 8वा हा पुत्र आहे, अष्टम हा पुत्र. मग या 8व्या पुत्राचं रक्षण करावं ते वसुदेवाने उचललं ना. तर उचलीला कमळापती, हातामध्ये भगवान आला, हरी आला हाता. मग कैसे भय चिंता? याचं उत्तर असं आहे, ज्याला परमात्मा हस्तगत झाला त्या जीवनात बंधनं राहत नाही. उचलीला कमळापती, पायीचे बंधने कळते. पण मग यशोदामाई आपलं देवकी मातेने सांगितलं, अहो मुलाचं अवलोकन करत किती वेळ राहणार? 8 वाजत आले ना आता. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणे कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. म्हणतोय पहिलं या बाळाला उचला आणि कुठेतरी लपवा. त्यांना प्रश्न पडला कुठं लपवायचं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, जन्माला आल्याबरोबर बालक बोलतं का? नाही बोलत. चालतं का? नाही चालत. गाईचं वासूर चालतं बघा पण बोलत नाही. ते पायावर उभं राहतं स्वतः. जन्माला आलं की उभं राहतं गाईचं वासरू पण बोलत नाही. आणि भगवान परमात्मा स्वतः सांगतात, नंदाच्या घराला चालही म्हणले असते पण कालच कीर्तन नाही. आता नंदाच्या घराला मजनेई गोकुळा आला. माया तिथं निर्माण झाली. माया घेऊन यानं मला तिथं ठेवा म्हणून देवकिया उदरी वाहिला. यशोदेनं अत्यंत कष्टाने भगवंताचं पालन केलं. आणि शेवटी परमात्मा कोणाला उपयोगाला गेला? म्हणून तर नवल पांडव कोळी पाहिले कृष्ण दिवस. शेवटी हा परमात्मा पांडवांच्या उपयोगी पडला. म्हणून ज्ञानोबा अर्जुनाचं भाग्य मानता. बहुत या ओळीचा थोडा विस्तार आपण उद्या करू. मनोने बहुत दिवस ओळगावा, फार पुष्कळ दिवस देवाची सेवा करावी. आणि मग देव निवांत आहे बुवा, अवसरू पाहून विनवावा. निवांत वेळ आहे मग विनंती करावी, प्रश्न विचारावे. हाही सोस, हे सुद्धा कष्ट भक्तराज अर्जुनाला पडले नाही. हाही सोस तयास देवा पडेचे ना. भाग्यवान पुरुषाला कष्ट नाही पडत. सेवा न करता, विनंती न करता, साक्षात जसा भगवंताने त्यांना उपदेश केला तसे सदैव असणाऱ्या तुकोबारांना सुद्धा हे कष्ट नाही पडले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्त की तो जाना ठेविला कर. जगद्गुरू तुकोबारांचा आज अनुग्रह दिन आहे की नाही? भाग्यवान आहेत ना. म्हणून तो तुकोबारा म्हणतात, परी नाही घडली सेवा काही, बहुत दिवस ओळगावा, अवसरू पाहुणे विनवावा. विनंती करावी, सेवा करावी. तुकोबारा म्हणतात, मला सेवा नाही घडली, परी नाही घडली सेवा काही, पण अनुग्रह करणारे सत्यगुरू राई कृपा मज केली. जसं अर्जुनाच्या बाबतीमध्ये भाग्य आहे की फार दिवस सेवा देवाची करावी आणि मग वेळ बघावा आणि मग देवाला विचारावं, देवा तत्वेद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. मग अपेक्षिता आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. अशी जशी विधी आहे तसा हा विधी अर्जुनाच्या जीवनामध्ये वाट्यालाच आला नाही. तसा तुकोबारांच्या जीवनामध्ये तो भाग वाट्याला नाही आला. तुकोबारांचा काय अधिकार असेल? गुरुवारी मारुती वसंत काय अधिकार असेल? तुकोबारांना गुरुचरांकडे जावं लागलं नाही. साक्षात गुरुवर्य त्यांची भेट घेत आले. सापडविले वाटे. तुकोबारांचा नियम आहे, कोणताही साधू महात्मा दिसला की नमस्कार करायचा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.
मस्तके तो जाना ठेविला कर, हाही सोसतया सदैवा पडेचे ना. जसं हे अर्जुनाच्या बाबतीतलं उदाहरण आहे, तसं तुकोबारांच्या बाबतीतलंही उदाहरण आहे. ते देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला. यशोदेनं कसं कष्टाने भगवंताचं पालन पोषण केलं आणि भगवान पांडवांच्या उपयोगी कसे पडले, हा विचार आपल्याला करायचा आहे. चिंतन आपण ते उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.